आज मी तुम्हाला एक अशा खऱ्या हिरोची गोष्ट सांगणार आहे, ज्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून एका गुन्हेगाराला पकडून दिलं. ही गोष्ट आहे हैदराबादच्या बेगम बाजारमधील. झालं असं की तिथे एक महिला रस्त्याने चालत होती. तितक्यात मागून एक स्कूटरवर एक चोर आला आणि त्याने त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी जोरात खेचली. ती महिला मदतीसाठी ओरडू लागली. योगायोगाने तिथे एक रिक्षा चालक होता, ज्याचं नाव आहे मोहम्मद जहीर. जहीरने ही सगळी घटना आपल्या रिक्षाच्या आरशात पाहिली. त्याने क्षणाचा विलंब न करता आपली रिक्षा यू-टर्न फिरवली आणि त्या चोराच्या स्कूटरला जोरात धडक दिली. धडक बसताच तो चोर खाली पडला. त्याने जहीरवर लाकडी दांडग्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण जहीर घाबरला नाही. त्याने त्या चोराला घट्ट पकडून ठेवलं. तितक्यात तेथे पोलीस आले आणि त्यांनी त्या चोराला ताब्यात घेतलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण त्या चोरावर आधीच 16 गुन्हे दाखल होते. तो एक सराईत गुन्हेगार होता. मोहम्मद जहीरने कोणाला न सांगता तिथून निघून गेला होता. पण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचा शोध घेतला आणि पोलीस आयुक्तांच्या हस्ते त्याचा गौरव करून त्याला बक्षीस देण्यात आलं. अशा बहादूर लोकांमुळेच आजही माणुसकी जिवंत आहे. मोहम्मद जहीरच्या या धाडसासाठी एक लाईक तर बनतोच. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टीसाठी मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.